ज्ञानोबा माऊली तुकाराम। नमस्कार सर्वांना। रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला थंबनेल वरून समजलं असेलच की आपला हा व्हिडिओ जो आहे तो पालखी सोहळ्याचा संपूर्ण आपण घेणार आहोत शूटिंग सगळं। आणि त्यामुळे पालख्या देहूवरून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता ती इथे येणारीच्या भक्तिशक्तीला आपण उभे आहोत आणि इथे ती थोड्याच वेळात आता येणार आहे। त्यामुळे आपण तुम्हालाही या निमित्ताने तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन करायला मिळणार आहे। तर चला आपण सगळेच जाऊ तिथे आणि पालखीला म्हणजे नतमस्तक होऊया। हे आमच्या पिंपरी चिंचवडची शान आहे, खरी ओळख, भक्तिशक्ती शिल्प। भक्ती म्हणजे तुकाराम महाराज आणि शक्ती म्हणजे आपले शिवाजी महाराज, अशा दोघांचं शिल्प एकत्रित इथे उभारलेलं आहे आणि त्या उद्यानाला सुद्धा भक्तिशक्ती उद्यान असं नाव आहे। हळूहळू वारकरी यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना पंढरपूर पर्यंत जाता येत नाही ते थोडं थोडं देहू पासून आपलं जिथे राहतात त्या अंतरापर्यंत किंवा थोडं थोडं इथून पुण्यापर्यंत, निगडीपासून पुण्यापर्यंत अशी थोडी थोडी, पुण्यापासून सासवड पर्यंत असे थोडं थोडं अंतर वारीमध्ये जाऊन त्याचं आनंद घेतात। छोट्या छोट्या दिंड्या यायला सुरुवात झालेली आहे। या दिंड्यांमधून सुद्धा समाज प्रबोधनाचं काम करतात वारकरी। आपण बघतोय छोट्या छोट्या दिंड्या येत आहेत आणि त्याच्यामध्ये वृक्ष लागवड करा वगैरे, पाणी वाचवा असे सगळे बॅनर आहेत। प्रबोधन दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात होतंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्वच्छता कर्मचारी सुद्धा गाडी फिरते दिंडीमधून, आपली ताई चालवते आणि गाडी लेडीज आहे। पालखी जवळ आलेली आहे, त्याच्यासाठी हे जे चौघडा वाजवत आलेले आहेत म्हणजे सूचना की पालखी जवळ आले।
तुला कसं आधी नाही ना मला पुढा जवळ आले बहुतेक.
दरवर्षीचा अनुभव आहे, पालखी इथे आली की पाऊस येतोच. नाही दिसत ती छत्रीमध्ये आले. हो ना, पण ते नाही ना दिसत आहे. बघा जमलं. आता छत्री बंद केली तिने. तर छान केली पाहिजे. मस्त. आजी पण नसते, आजोबा नसतेत. अरे थांब ना, तिथे आजी आजोबा दोघं पण नसतेत. अरे पाऊस, जोरात पाऊस आला. पालखी आली की पाऊस येतोच. एवढं सुंदर वातावरण तयार, भक्तिमय झालंय आणि निसर्गाने पण साथ दिले. इंद्रधनुष्य आकाशात आलेला आहे, पाऊसही पडतोय, सूर्यप्रकाशही आहे आणि आकाशात इंद्रधनुष्य पण आलंय दिसतंय. त्यामुळे निसर्गाने सुद्धा इतकं सुंदर साथ दिलेली आहे. तिकडे जाण्यात पण गर्दी आहे. आले मी येते. ठीक आहे. ये तो दोरी मस्त दर्शन झालं.
जाऊया. जाऊन देत नाही. तुमचं तुम्ही आता उस्मानाबाद वरून आला म्हणालात ना, आणि तुमचं वय किती म्हणाला? 78. आणि 25 वर्ष झाली तुम्ही वारीला जाताय. पण मग तुम्हाला गुडघादुखी वगैरे काही नाही, कसला आजार नाही, आणि एवढ्या वारीमध्ये पंढरपूर पर्यंत चालत जातोय सगळेजण, अजिबात पाय वगैरे अजिबात काय नाही, कुठला त्रास नाही, आनंद जीवाला समाधान. एक वर्षभराची एनर्जी. हे कशा वर्षाची चार्जिंग आहे, चार्जिंग त्याला खरंच आहे, चार्जिंग. आणि पण मग तुमची शेती वगैरे आहे का? शेती आहे, ते शेतीच करतो. आता सध्या आहे त्या आता उशी आता का जाण्यापासून पोरण ठरले, आता करू देत नाहीत कामाला. आता 80 वर्षाकडे कुठलं काम होते आपल्याला. तुमचं नाव सांगा ना. अशोक रणखांब. आणि तुम्ही पण उस्मानाबाद. आणि तुमचं वय किती आहे? धाराशिव. माझं वय आहे 69. 69. तुम्हालाही कसले आजार नाही? नाही आणि एवढं पंढरपूर कसल्याही गुडघे दुखी नाही, काहीच नाही, कसलाही थकवा जाणवत नाही. वारीचं हेच वैशिष्ट्य आहे. तुमचं नाव सांगा. माझे शिवापा बिराजदार. आणि वय किती आहे? वय 75. 75. आणि तुम्ही 10 वर्ष जाताय ना म्हणाला? 25. तुम्ही पण 25 वर्ष. तुमची चौघांची जोडीच आहे का? वर्षी म्हणजे तुम्ही जोडीने तुम्हाला इतक्या अजिबात कसला आजार नाही, काही कसलाच आजार नाही, गुडघेदुखी नाही, काहीच नाही, आणि जाणवतही नाही. पण मग इतर जे भाविक आहेत प्रत्येकाने अनुभव घ्यावा म्हणजे, कारण तो अनुभव प्रत्येकाचा वेगळा आहे. विठुरायाच्या चरणी सगळं वेगळंच आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला काय असं अनुभव कसा आलाय का वगैरे? आनंद असतो, सोहळ्यातला आनंद असतो, सोहळ्यातला आनंद, अभंग म्हणणं, नाचणं, या आनंद असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही दरवर्षी जाता का वारीला? आम्ही 13 वर्ष झालं. 13 वर्ष. तुम्ही तर आता जे मी घेतलं त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे यंग वाटताय. तुमचं वय किती आहे? आता 36. 36 वय. पण मग ही आवड तुम्हाला म्हणजे घरातून तुमच्या आजी आजोबा म्हणजे पूर्ण म्हणजे तुमच्या कुटुंबातले जात होते म्हणून तुम्हाला झाली का? तुम्हाला कुटुंबातून आहे ना? तुमची पण काही शेती वगैरे आहे का? हो, शेती आहे. शेती आहे का? शेती आहे, व्यवसाय आहे. आणि आता तुम्ही म्हणजे इथले देऊतलेच आहेत की? आम्ही इंदापूर. अच्छा, म्हणजे तुम्ही इंदापूर म्हणजे परवा आला असाल ना? रात्री आलो. आणि तुमच्याकडून किती लोक आले? आम्ही 10 जण आलो. तुमची दिंडी आहे का म्हणजे स्पेशल? वेगळी नाही, तुम्ही 10 लोक आले ग्रुपने. मग दरवर्षी तुम्ही म्हणा 13 वर्ष जातात, मग 13 वर्ष तुम्ही 10 लोक असतात दरवेळेला? कमी जास्त. यंदा पाऊस चांगला आहे त्यामुळे यंदा जास्त आले. पाऊस कमी असेल तर थोडी कमी येतात. पावसावर तुम्ही पण करू नये तसं तुम्हाला काही गुडघादुखी नाही. पण आता त्यांना तेच विचारलं की आम्हाला आमचं वय आहे तर आम्हाला गुडघादुखी वगैरे आहे, पण आता त्यांचं वय 70च्या पुढे होतं. पण तुम्हाला काय म्हणजे आमचं दर्शन द्यायला येतोय, मग तुम्हाला जे अनुभव फार पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत काय सांगाल तुम्ही? पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत तुमचा अनुभव मोठा आहे. विश्वास आणि ही एनर्जी पूर्ण वर्षभराची एनर्जी पण चार्जिंग होतं. आनंद आहे. याचा एवढा आनंद दुसरीकडे नाही. त्याचा खरंच आहे ते वारीचा आनंद वर्णन करूच शकणार नाही, कोणीच करू शकणार नाही. आणि आम्ही तेच सांगतो की विचारण्यापेक्षा प्रत्येकाने अनुभव घ्यावा. वारीचा अनुभव वेगळाच असतो. आता थोडी डिजिटल वारी पण आता पण आहे, तसंच आहे. आताची वारी थोडी डिजिटल आहे पहिल्यापेक्षा. आहे आम्ही FB वर वगैरे दिंडीचं तर लाईव्ह ते बघायला मिळतं आम्हाला. त्या ग्रुपला छान वाटलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम दरवर्षीप्रमाणे आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये असतो. दरवर्षी ह्या वारकरी आणि ह्या पालखीचं नियोजन कसं केलं जातं याबाबत आपण मंदिराचे जे ट्रस्टी विश्वस्त आहेत त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया.
आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूकडून झालेलं आहे. पहिला मुक्काम इनामदार वाड्यामध्ये झाला आणि ती पालखी आपण बघतच आलोय की पालखी पुढे सरकलेली आहे आणि आज दुसरा मुक्काम आकुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहे आणि तो कित्येक वर्ष आज इथे मुक्काम, हा दुसरा मुक्काम इथे आकुर्डीमध्ये असतो आणि त्या निमित्तानेच आपण आज हे जे व्यवस्थापन आकुर्डी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जे व्यवस्थापन आज कित्येक वर्ष हे कुटुंब पाहत आलेलं आहे आणि त्यांनाच आपण आज भेटायला आलोय आणि त्यांच्याकडूनच आपण आज माहिती घेणार आहोत. नमस्कार भाऊ, तुम्ही तुमच्या कुटुंबाकडून हे जे व्यवस्थापन केलं जातं आज कित्येक वर्ष, तर प्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि आम्हाला जरा माहिती सांगा. रामकृष्ण हरी, मी गुलाब गोपाळ कुटे, विठ्ठल रुक्माई देवस्थानचं एक विश्वस्त आणि ही जे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी देहूतून निघाल्यावरती पहिला मुक्काम, तुम्ही जे म्हणालात दुसरा मुक्काम वाटचालीतला हा पहिला मुक्काम. आषाढी वारीसाठी जेव्हा महाराज निघतात पहिला मुक्काम आकुर्डीत केला, म्हणून ह्या ठिकाणाला पहिला मुक्कामाचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराज स्वतः पायी वारी करायचे आषाढी वारी, तर पहिला मुक्काम याच ठिकाणी करायचे. मग त्यामुळेच हा पहिला मुक्काम आजपर्यंत ती चालत आलेली परंपरा आजही चालू आहे आणि ही परंपरा आमच्या घराण्याला पूर्वीपार चालत आलेली आहे. म्हणजे ह्याच्या आधी माझे वडील पाहत होते, आजोबा पाहत होते, आमचे चुलते पाहत होते. आमची ही घराण्याची परंपरा आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सेवेसाठी आमचं घर सदैव तत्पर असतं आणि याच सेवेसाठी आज पालखी सोहळा आमच्याकडे मुक्कामी राहणार आहे. त्यासाठी तयारी झालेली आहे. आज महाराज येणार आहेत. पण संत तुकाराम महाराज जेव्हा वारी करायचे त्यावेळेपासून इथेच मुक्काम आहे का? हो, ज्या वेळेस जगद्गुरू तुकोबर आहे आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरला निघायचं तर पहिला मुक्काम इथेच करायचे, याच ठिकाणी करायचे आणि त्यापासूनची परंपरा सुरू आहे ती आज तागायती सुरू आहे. आणि हे काही दिंड्या ज्या येतात आता म्हणजे बऱ्याच म्हणजे गावात खेडे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रापासून काही बाहेर राज्यातला परराज्यातला येतात, हा ते सुद्धा येतात. त्या सगळ्या दिंड्या असतात, तर त्या दिंड्यांचं काही दिंड्यांचं नियोजन म्हणजे काही इतर पण ठिकाणी जातात, पण बऱ्याचशा दिंड्या ज्या ते इथे येतात मुक्कामाला. हा, मग त्या अशा किती दिंड्या तरी पण किती वारकरी असतात टोटल? आता पहिल्या देहूतून पालखीचं प्रस्थान होतं, पहिला दिवस वाटचालीतला असतो, त्यामुळे बरेचसे नागरिक किंवा वारकरी येत नाही आणि ह्या दिंड्यामध्ये जगद्गुरू तुकोबरायांबरोबर ती विशेषतः मराठवाडा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या बाहेरही कर्नाटक राज्यातून, आंध्र राज्यातून, मध्य प्रदेशातून काही दिंड्या येतात, काही वारकरी येतात आणि ते इथं येऊन वारी आपली चालू करतात. तर काही दिंड्यांची व्यवस्था आमच्या मंदिराच्या आजूबाजूला केली जाते, काही शाळांमध्ये केली जाते, काही सोसायट्यांमध्ये केले आणि इथले आकुर्डीकर मनभावे वारकऱ्यांची सेवा करतात. आणि एवढा मोठा समाज ह्या छोट्याशा आकुर्डीत समाविष्ट होतो, पण आकुर्डी त्यावेळेस दुभंगित होते, वाढते. हा एवढा मोठा समाज अख्ख्या आकुर्डीत समावला जातो. ही एक परंपरा आहे, संतांचा महिमा आहे. जगद्गुरू संत तुकारामांचा हा आशीर्वाद म्हणावा लागेल की एवढी मोठा जनसमुदाय ह्या आकुर्डीमध्ये विसावला जातो, मावला जातो. पण इथे काही जणांना सेवा करायची असेल, म्हणजे काही संस्था असतील म्हणा, म्हणजे त्यांच्याकडून जर काही मदत त्यांना करायची असेल आर्थिक, म्हणजे त्यांना जेवणाचं संपूर्ण इथे केलं जातं ना त्या दिवशी, मग त्याच्यामध्ये ते समाविष्ट होऊ शकतात का? म्हणजे का फक्त मंदिराचे नाही, आपण काय करतोय, जे अन्नदान, आम्ही अन्नदान देणगी स्वरूपामध्ये फक्त आम्ही अन्नदान स्वीकारलं जातं. अन्नदान हे पवित्र दान मानलं जातं. आम्ही रोख रक्कम काही स्वीकारत नाही. आमचं हे खाजगी मंदिर असल्यामुळे आम्ही रोख रक्कम स्वीकारत नाही. अन्नदान स्वरूपात आम्ही भाविकांना सांगतो, तुम्ही अन्नदान स्वरूपात आपण शिधा या स्वरूपात द्यावा, जेणेकरून ते वारकऱ्यांना आम्ही बनवून देतो आणि जे काही शिल्लक राहील ते आम्ही त्या काही गरीब दिंड्या आहेत ज्यांना काही भेटत नाही, जे अन्नदाते भेटत नाहीयेत, जे योगदाते भेटत नाहीयेत, त्या दिंड्यांना आम्ही जे काही शिल्लक राहिलेलं शिधा आहे, तांदूळ असेल, गहू असेल, गव्हाचं पीठ असेल, तेल डबे असतील, ते आम्ही त्या दिवशी
शिल्लक राहिलं त्या दिंड्यांना आम्ही देत होते. कारण त्यांचा त्यांच्या आणि प्रवासामध्ये ज्या भावनेतून लोकांनी दिलेलं आहे अन्नदान, ते राहिलेलं आम्ही त्यांना वाटप करतो. पण तरी देखील जे वारकरी इथे असतात ना हा, मुक्कामी. मुक्कामाला, तरी अंदाजे किती असतात ते? आता जे वारकरी आहेत ते कमीत कमी 1.5 ते 1.5 लाखाच्या आसपास वारकरी आकुर्डी आणि आकुर्डी परिसरामध्ये मुक्कामी असतात. आणि आकुर्डीमध्ये विठ्ठलवाडी असेल, दत्तवाडी असेल, काळभोरनगर असेल, प्राधिकरण असेल, बऱ्याच ठिकाणी परंपरेनुसार किंवा त्यांच्या संलग्न नातेवाईक किंवा असेल, महापालिकेच्या शाळा असतील, प्रायव्हेट शाळा असतील किंवा सोसायटी असतील, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते. आणि महापालिकेच्या वतीने सुलभ शौचालयाची व्यवस्था केली जाते, आरोग्याची व्यवस्था केली जाते, 24 तास सेवा, आरोग्य सेवा पुरवली जाते, औषध व्यवस्था पुरवली जाते. महापालिकेच्या वतीने सर्व सुविधा पुरवल्या जातात. पाणी 24 तास त्या दिवशी ठेवलं जातं. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने तत्पर सेवा दिली जाते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रस्थान होतं इथून पुण्याकडे, तर त्यावेळेला पण मग ते किती वाजता होतं? आणि म्हणजे नाश्ता वगैरे करून असं नाही, बघा, रात्री संध्याकाळी 7च्या दरम्यान पालखी मंदिरामध्ये विसावते. पालखी आल्यानंतर महाआरती होते, समाज आरती म्हणतो आपण त्याला. समाज आरती होते, सर्व दिंड्या उभे राहतात, समाज आरती होते. समाज आरती झाल्यानंतर दर्शन रांग चालू होते, त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर रात्री दर्शन 11च्या दरम्यान शेजारती होते. शेजारती अभिषेक असतो, रात्री शेजारती होते. त्यानंतर परत पहाटे 2 वाजता रात्री जागर असतो, कीर्तन असतं, पहाटेपर्यंत जागर चालतं. पहाटे 3 वाजता महापूजा अभिषेक होतो, काकडा आरती होते, महापूजा अभिषेक होतो. त्यानंतर पालखी आरती होते. त्यानंतर सकाळी पहाटे 5 वाजता पालखी मार्गस्थ होते. सकाळी पहाटे 5 वाजता आकुर्डीतनं पुण्याकडे प्रस्थान ठेवते. आणि हे सकाळी पहाटे प्रस्थान ठेवत असताना आकुर्डीतील काही सेवाभावी संस्था असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा अजून इतर नागरिक असतील, तर सकाळचा नाश्ता, चहा ज्या पद्धतीने ते वारकऱ्यांना दिला जातो. सकाळी 5 वाजता प्रस्थान होते, निघतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जय्यत जी चालू आहे ती 1-1.5 महिन्यापासून मंदिरात किंवा मंदिर परिसरामध्ये तयारी चालू असते. तर मंदिराची रंगरंगोटी केली जाते, डागडुजी केली जाते. त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारातील सर्व साफसफाई महापालिकेच्या वतीने केली जाते. त्यासाठी मंदिरात पालखी सोहळ्यासाठी जास्ती लाईट व्यवस्था केली जाते. CCTV कॅमेरे, सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरेची व्यवस्था केली जाते. पालिकेच्या अग्निशामकची व्यवस्था, अति तातडीची व्यवस्था म्हणून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ही सर्व केली जाते. आणि जवळपास 1-1.5 महिन्यापासून ह्या पालखी सोहळ्याची नियोजनाची कामे ही केली जाते. आणि पालखी येईपर्यंत ही कामे आणि पालखी प्रस्थान झाल्यानंतर, मुक्काम झाल्यानंतर, सकाळी पहाटे 5 वाजल्या निघाल्यानंतर तर पुन्हा स्वच्छता करणे, सर्व साफसफाई करणे ही पालिकेच्या माध्यमातून सर्व नियोजन हे केलं जातं. यावर्षी बैलजोडीचा मान कोणाचा आहे? यावर्षीचा बैलजोडीचा मान लोहगावचे पैलवान सूरज खांदवे आणि दुसरे मानकरी जे आहेत नांदेड सिटीमधले निखिल कोरडे, या दोघांना मान मिळाला. आणि श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर आणि जाताना आणि येतानाचा या 2 मान्यवरांना हा बैलजोडीचा मान मिळाला आहे. आणि पण याच्या आधी पण आमची बैल आहे, म्हणजे या काही पूर्वीपासनं तर निगडी उड्डाणपुलापासनं, निगडी गावठाणापासनं तर आकुर्डी विठ्ठल मंदिरापर्यंत आमची स्वतःची बैल आम्ही घेऊन जायचो आणि पालखी आम्ही आमच्या मंदिरात घेऊन यायचो. पण काही कालांतराने हा मान देण्याची प्रथा चालू झाली, त्यामुळे आता तो मान त्यांना प्रत्येक वर्षी नवीन व्यक्तीला दिला जातो. आणि ह्या वर्षी खांदवे आणि कोरडे ह्या दोन्ही परिवाराला तो मान मिळालेला आहे. खूप छान माहिती सांगितली तुम्ही. त्या निमित्ताने आम्हाला म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना हे कळणार आहे, कारण मुक्काम जिथे होतो हा आकुर्डीत तुम्ही आता म्हणालात की पहिला मुक्काम आहे, पण ऍक्च्युली चॅनलवाले आणि पत्रक म्हणजे वर्तमानपत्र ह्याच्यातूनच आम्ही आजपर्यंत वाचत आलोय. त्यामुळे तो दुसरा मुक्काम आणि जी लिस्ट जी दिली जाते की नाही पूर्ण टाइम टेबल पंढरपूर पर्यंत,
त्यावेळेला पण त्याच्यामध्ये हा दुसरा मुक्काम म्हणूनच त्यांनी दिलेला आहे. हा. त्याच्यामुळे आम्हालाही माहिती नव्हतं हा. की हे, पण तुमच्याकडून बरीच माहिती मिळाली आणि हा अक्षरशः म्हणजे दिवाळी दसरा जे म्हणतो ना आपण त्याच्यामुळे काहीच नाही, म्हणजे हा सोहळाच वेगळा आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवावा. तो सोहळा कसा असतो हा प्रत्येक कोणाला सांगता नाहीये. अवर्णनीय सोहळा आहे सोहळा. हा आणि त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. हो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.